नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका या संदर्भामध्ये नुकताच कोर्टाने एक निर्णय दिला आहे. त्या अनुषंगाने आता एक जाहिरात अपकमिंग आहे. मग ह्या येणाऱ्या जाहिरातीसाठी बघूया आपण ही माहिती. काय तर कोणत्या विभागाची जाहिरात येणार आहे, कोणती जाहिरात येणार आहे, जागा किती असणार आहे, नवीन निर्णयानुसार पात्रता काय असणार आहे, संधी कुणाला असणार आहे. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त कमेंट केल्या त्या पात्रतेच्या बाबत. सो त्याही प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच देणार आहे. सो तुमच्या कमेंटचं उत्तर देतोच आम्ही, फक्त पुढच्या व्हिडिओत असतात. कधी तिथे रिप्लाय देणं शक्य होत नसल्यामुळे पुढच्या व्हिडिओत तुमच्या कमेंटचं उत्तर देत असतो. सो अजूनही काही हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. जास्त कमेंट ज्या विषयावर ज्या टॉपिकवर येतील त्याचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन तुम्हाला माहिती देईल. चला आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, पण थोडं क्लिअर करतो तुम्हाला. बघा, लक्षात घ्या, अंगणवाडी पर्यवेक्षिकेची लाडकी बहीण नावाची रेकॉर्डेड ऑनलाईन स्वरूपातली बॅच आता अवेलेबल आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला पोषण आहार, संगणक आणि एकात्मिक, ज्याला ICDS कायदे म्हणतो, या सहित ही बॅच अवेलेबल असणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमानुसार लेक्चर व्हिडिओ आहे, सर्वोत्तम शिक्षक वृंद आहे, साधी सोपी शिकवण्याची पद्धती, अनलिमिटेड वॉच टाइम, कधी बघू शकता, किती वेळेस बघू शकतात. PPT स्वरूपातल्या नोट्स पण अवेलेबल आहे. संपूर्ण अभ्यासक्रमात टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. आता या ज्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घेईल त्यांच्यासाठी ही बॅच फी असेल, मात्र ही फी वाढणारी आहे. सो लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर सेपरेट तुम्हाला कायद्यांची बॅच जर हवी असेल, ती पण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये या फी मध्ये अवेलेबल. ही सुद्धा फीज वाढू शकते. त्यानंतर PYQ ची दुर्गा नावाची बॅच फक्त ₹1 अवेलेबल आहे. लगेच जॉईन करा. पाठीमागच्या एक्झामला या अंगणवाडी पर्यवेक्षिकेला कसे प्रश्न आले ते समजून घ्या या बॅच मध्ये. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, अंगणवाडी मुख्य सेविकेची जी आता ऍड येणार, ही कोणती ऍड आहे तर ही आहे महिला व बाल विकास विभागाची ऍड आहे. आणि विभागीय स्पर्धा परीक्षांची ऍड आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त त्या महिला आणि बाल विकास या कार्यालयामध्ये, या विभागामध्ये काम करणारे महिलाच फॉर्म भरू शकतात. जनरल महिला फॉर्म भरू शकत नाही. त्यांच्यासाठी सरळ सेवा बॅच, सरळ सेवा ऍड येणार आहे, पण अजून ही आत्ता अपकमिंग आहे का तर ही आत्ता लगेच नाहीये, ही येईल पण लेट येईल. जिल्हा परिषदेची मात्र अपकमिंग एक्झाम आहे, पण सध्या ही पण येणार नाहीये. अपकमिंग ज्या आहेत त्या आहेत, पण अजून लेट आहे. ह्या पण येणार आहेत पण लेट आहे. पण आता लवकरात लवकर ज्यांच्यासाठी अर्ज भरण्याची प्रोसेस चालू होईल ती ही जाहिरात आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. अजून ही जाहिरात 2025 ला आलेली आहे. 272 पदांची जाहिरात आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस 20/5/2025 पर्यंत होती. 30/4 पासून 20/5 पर्यंत होती. आणि या संदर्भातली जी जाहिरात आली ती तुमच्या समोर आहे. बघा, ही जाहिरात तुम्हाला मी आता दाखवली, 2025 ची जाहिरात आहे. हे नोटिफिकेशन कधी आलं होतं याच्यावरती जर तुम्ही गेला तर एप्रिलमध्ये, 25 एप्रिलला नोटिफिकेशन आलंय. 30 एप्रिल पासून फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली 272 पदांसाठी. मग यामध्येच तुम्ही पात्रता या पॉइंटवर गेला तर तुम्हाला लक्षात येईल पात्रता काय याची. बघा, इथे मी घेऊन झालो. बघा, इथे पात्रता आहे दिसते तुमची. बघा, इथे पात्रता नावाचा हा ऑप्शन दिसतो तुम्हाला. इथे यांनी पात्रता पण दिलेली आहे. सो तुम्हाला मी आता स्लाइड मध्ये दाखवतो काय पात्रता आहे. चला, पात्रतेबद्दलचे बरेच प्रश्न आहेत. बघा, फॉर्म भरून झालेत का तर येस, फॉर्म भरून झालेले आहेत. परीक्षा अजून नाही का तर नाही झाली. फॉर्म भरून झाले, परीक्षा झालेली नाहीये का आणि काय कारण तर त्यासाठी कारण हे होतं. बघा, कोर्टाने आता नुकताच निर्णय दिलाय, कारण ह्या एक्झाम मध्ये जी वयोमर्यादा होती ती कमीत कमी 21 वर्ष, मॅक्सिमम 45 वर्षाची वयोमर्यादा होती. आणि कोर्टाने आता निर्णय दिलाय की 45+ उमेदवार सुद्धा फॉर्म भरू शकतात. यावरती पाठीमागे व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे. सो 45+ असलेल्या महिला सुद्धा फॉर्म भरू शकत आहे. मग आता जर फॉर्म भरू शकतात तर मग या एक्झामसाठी तुम्हाला बघा, प्रिपरेशन करताना हे सगळे सब्जेक्ट्स आहे. तयारी करत असताना तुम्हाला TCS नुसार करणं जास्त गरजेचं आहे. कारण MPSC गेलं तर बदल होईल, पण ही जाहिरात 2025 ची असल्या कारण 99% अंदाज आहे की एक्झाम TCS घेईल. का? कारण TCS ने फॉर्म भरून घेतलेले आहे, TCS क्वेश्चन पेपर पण रेडी आहे, सगळी त्यांची सिस्टीम रेडी आहे, त्याचा करार पण झालेला आहे. सो हे सगळं रिपीट करायचं म्हटलं तर अवघड आहे. MPSC कडे द्यायची म्हटलं तर यांचे फॉर्म कसे वर्ग करायचे, फी परत द्यायची का, परत फॉर्म भरायला लावायचे का, तर ऑनलाईन होती, MPSC ऑफलाईन घेते काय, हे सगळ्या गोष्टी करार पण आहे. त्यामुळे ही शक्यता आहे ऑनलाईन TCS घेण्याची शक्यता आहे. ओके, मग आता हे विषय तुम्हाला इथे अभ्यासायचे. तुम्हाला मी आता सांगितलं आपल्याकडे सेपरेट तुम्हाला ही पूर्ण विषयाची पण बॅच आहे आणि सेपरेट 3 विषयाची पण सेपरेट बॅच आहे आणि एक PYQ ची बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आता बघा, या महिलांना संधी मिळणार आहे कोर्टाच्या निर्णयानुसार 45+. मग साहजिक 45+ ज्या महिला आहेत त्यांना फॉर्म भरण्यात संधी त्यावेळेस नव्हती. मग आता परत फॉर्म सुटतील, म्हणजे रिओपन होतील. आणि रिओपन झाल्यानंतर या महिलांना ज्यांनी फॉर्म भरले त्यांना संधी मिळेल. पण यात 2 प्रश्न आहे. मग 45+च्याच मिळेल की ज्यांनी भरला नव्हता त्यावेळेस फॉर्म त्यांना मिळेल. चला, तर प्रश्न काय तुमच्या समोर मी ठेवतो आणि एकेका प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देतो. तर हे पद महिलांसाठीच आहे का, त्याचं उत्तर आहे यस, पुरुषांसाठी नाहीये.
अंगणवाडी मदतनीस फॉर्म भरू शकतात का? आता मी ज्यांच्याबद्दल बोलतोय ही ऍड म्हणतोय मी, कोणती ऍड? जी येऊन गेली ऍड, कधीची? 2025 ची ऍड आहे. पूर्ण मी सांगितलं पण रिपीट करतोय. कोणती आहे? महिला बाल विकास म्हणजे वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांच्याकडनं आलेली जाहिरात आहे. कोणती जाहिरात आहे? अंतर्गतची जाहिरात आहे. म्हणजेच काय? पदोन्नतीसाठीची ही जाहिरात आहे बघा, पदोन्नतीसाठी जाहिरात आहे. मग याला पात्रता कोण कोण आहे? अंगणवाडी मदतनीस फॉर्म भरू शकत नाही, अंगणवाडी सेविका फॉर्म भरू शकतात. पण कोणत्या भरू शकतात? ज्यांचं अखंडितपणे 10 वर्षाची सेवा झाली असेल अशा उमेदवार महिला फॉर्म भरू शकतात. 10 वर्ष कमीत कमी पाहिजेच. कोणत्याही पदवीवर चालणार आहे का? तर नाही, कोणत्याही पदवीवर चालणार नाही. ज्या ऑलरेडी इथे सेविका म्हणून काम करतात त्याच लागतील. जनरल, मी महिला आहे, माझं सपोज पदवी झाली आहे, असं जनरल महिला फॉर्म भरू शकते का? आता नाही भरू शकत. वय 45+ असल्या महिलाच फॉर्म भरू शकतात का? यस, याही भरू शकतात. वय 21+ असले भरू शकतात की? यस, याही भरू शकतात. पण कोणत्या? हे सगळे मुद्दे लक्षात घ्या. अंगणवाडी सेविकाच भरू शकतात, या अंगणवाडी सेविकाच. पुन्हा नवीन फॉर्म भरता येईल का? तर बघा, ज्या ओल्ड महिला होत्या, ज्या अंगणवाडी सेविका होत्या, ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, यांना परत संधी मिळेल का फॉर्म भरायला? की त्यांची जो फॉर्म भरलाय तो कन्सिडर केला जाईल? तर याचं उत्तर 2 मी सांगतो, शक्यतो कन्सिडर केला जाईल. संधी शक्य त्यांना नवीन भरता येणार. त्यांचा फॉर्म चुकला असेल तर बदल करता येऊ शकतो, नाही येणारे ऍड कळेल आपल्याला, पण त्यांना ऑलरेडी त्यांचा फॉर्म भरलाय, कन्सिडर केला जाईल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मग पुढे आहेत बघा, अनुभव कधीपर्यंत गृहीत धरायचा आहे आणि वयाची अट कधीपर्यंत गृहीत धरायची आहे. ह्या दोन्ही अटी तुम्ही जर ऍड मध्ये गेलात ना, तर ऍड मध्ये त्यांनी सांगितले बघा, ही जी ऍड आहे तुमच्या समोर, वयोमर्यादा जी आहे ती कधी आहे? 1 जानेवारी 2025च्या दिनांकासच मला कन्सिडर करायची आहे. आणि वयाची मर्यादा बरोबर तुम्हाला जो काय म्हणूया अनुभव, तो सुद्धा तुम्हाला ह्याच डेटला कन्सिडर करायचा असावा. यामध्ये सेपरेट असं दिलंय, यस दिलंय बघा. 1 जानेवारी 2025 रोजी अर्हता व अनुभव पात्रता तुमची लागणार आहे. मग अर्हतेमध्ये काय? जनरली अंगणवाडी सेविका असावी. दुसरं काय? तुम्हाला पदवी तुमच्याकडे असावी कोणत्याही शाखेची. अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड व नियमित 10 वर्ष सेवा पूर्ण सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या कर्मचारीच पात्र असं पाहिजे ना सद्यस्थितीमध्ये. आणि हिंदी मराठी भाषा पास अथवा सूट पण तुम्हाला आहे. संगणक अर्जाची पण सूट तुम्हाला ऑलरेडी दिली, याच्यावरती व्हिडिओ पण सागर सरांनी घेतलेला आहे. सो महत्वाचे काय? हे 2 पॉईंट आहेत, हे लक्षात घ्या. आणि वय आता 50 पेक्षा जास्त असेल तरी चालेल. मग पुढचा मुद्दा अजून काय बघा, हे दोघे भरू शकता. पुन्हा नवीन फॉर्म भरू शकतो का? नवीन फॉर्म म्हणजे ऑलरेडी भरलाय, परत नवीन कशाला भरायचा? ज्यांनी नव्हता भरला असे उमेदवार 2 याच्यामध्ये. एक 21 ते 45 पर्यंत होते आपण त्यावेळेस फॉर्म भरला नव्हता, त्यांना पण संधी मिळू शकते. दुसरं, सर मी 45+ होते त्यावेळेस, मी 45+ असल्यामुळे फॉर्म भरता येत नव्हतं, यांना तर 100% मिळेल. पण यांना यामध्ये ऍड आता ते कसं मेन्शन करतात त्यानुसार, पण 99% यांना सुद्धा संधी मिळेलच. पुढचा आहे मग सरळ सेवा जाहिरात कधी आणि कोणती? सरळ सेवेची म्हणजे कोणतीही पदवीधर महिला फॉर्म भरू शकते अशी जाहिरात अपकमिंग आहे. जिल्हा परिषदेची ऍड लवकर येऊ शकते, कारण 23 नंतर त्यांची ऍड आलेलीच नाही आहे. सो ती येऊ शकते, त्यासाठी तुम्ही तयारीत राहा. आणि जिल्हा परिषदेसाठी मी तुम्हाला सांगतो, हीच बॅच तुम्ही जॉईन करा का TCS IBPS पॅटर्न नुसार, कारण जिल्हा परिषदेचे पद ही MPSC कडे वर्ग झालेले नाही. सो ज्यांना अपकमिंग पुढची याच्यानंतरची जी पुढची ऍड असेल ती जिल्हा परिषद अंगणवाडी पर्यवेक्षिकेची असणार आहे, सरळ सेवेची पण आणि अंतर्गत पण असणार आहे. त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. फक्त ह्या बॅच मधले 3 कायदे म्हणजे ICDS कायदे, पोषण आहार आणि संगणक हे सोडलं तर बाकी सगळा सिलेबस तुम्हाला इथे असणारच. सो त्याची पण तयारी तुम्ही करू शकता. आता हे सगळे मुद्दे तुमच्या लक्षात आले असेल, कोण फॉर्म भरू शकतं, कोण भरू शकत नाही, संधी कोणाला मिळू शकते हे पण मला थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. आता यामध्ये अजून काही प्रश्न असेल तुम्हाला विचारू शकता. आणि विथ प्रूफ तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवल्या बघा, म्हणजे डायरेक्टली GR पण दाखवला. आणि ह्या पदासाठी तुम्ही जर बघितलं तर वेतन श्रेणी जी आहे ती जवळपास तुम्हाला 35,400 पासून ते 1,12,400 पर्यंत साधारण सुरुवातीलाच तुम्हाला 45 ते 50 हजारापर्यंत सॅलरी मिळू शकते. या संदर्भात या बॅचेस पण लॉन्च झालेल्या आहेत. ज्या गृहिणींना, त्यातल्या महिलांना, सेविकांना म्हणेन मी, ज्यांना संधी आहे, तुम्ही तर नक्की फॉर्म भरा. तुमच्या मैत्रिणींना कळवा, असं ना करू, कळवा त्यांना, ग्रुपवर पण टाका आणि तयारी करा. तयारीसाठी तुम्हाला मार्गदर्शनच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. कॉम्पिटिशन असणार बघा, साधारणतः अंगणवाडी सेविका पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 1,10,000 अंगणवाडी सेविका आहेत. 1,10,000 मधून फक्त 272 पदांसाठी निवड होणार आहे. 272 मध्ये तुमचं नाव असावं असं वाटत असेल तर तुमचे स्पर्धक महिला काय करतायत त्यांच्या लक्षात तुम्हाला अजून पुढे जाणं गरजेचं आहे. त्यासाठी मेहनत तर घ्यावीच लागणार आहे आणि त्यासाठी कमी पडता कामा नये. पश्चाताप भविष्यात होऊ नये यासाठी साधारणतः 3-4 हजाराची बॅच आहे, फक्त तुम्ही जॉईन करू शकता. आणि याची पण फी अजून वाढणारी आहे. सो लिमिटेड सीट आहे, तुम्ही जॉईन करू शकता. याबद्दल अजून काही शंका असेल तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे,
लिंक डाउनलोड करा, ऍप डाउनलोड करा आणि बॅच लगेच जॉईन करा. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. अजून पुढचे अपडेट तुम्हाला मी देणार आहे, त्यासाठी अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. पुढचा व्हिडिओ मी नक्की घेतो. आणि तो व्हिडिओ मिस करायचा नसेल तर चॅनल सबस्क्राईबचं बटन बघा खाली, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.